चंद्रभागेला पूर. आमदार समाधान आवताडे यांनी घेतला पूरजन्य परिस्थितीचा आढावा. व्यासनारायण अंबाबाई झोपडपट्टीतील 50 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश. उजनी तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग 1 लाखांच्या वर सुरू असल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रविवारी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील 50 कुटुंबांचे उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी रविवारी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. व्यासनारायण आणि अंबाबाई झोपडपट्टी परिसराला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या प्रसंगी प्रांताधिकारी सचिन थापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, विक्रम शिरसाट आदी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील नागरिकांना वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश महसूल, नगरपरिषद, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नगरपरिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी दिली. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आता या ठिकाणी आपल्या चंद्रभागेमध्ये उजनीतून आणि या ठिकाणी येणारा विसर्ग हा जवळजवळ 1,10,000-12,000च्या आसपास विसर्ग आहे आत्ता सध्याचा. पण संध्याकाळी अजून थोडासा कमी होईल, परंतु वरती पाऊस जर चांगला झाला तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनामध्ये आपले प्रांताधिकारी इताबे साहेब असतील, तहसीलदार लंगोटे साहेब असतील, सीओ आपले रोकडे साहेब असतील, पोलीस प्रशासन सर्वजण या ठिकाणी येथील लोकांच्या ह्याच्यासाठी म्हणजे जर काय पाणी वाढलं केलं तर त्या लोकांना स्थलांतरित करणे, लोकांच्या सेवा सुविधा व्यवस्थित देणे. या ठिकाणी मंदिर समितीसुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आज जर पाऊस वाढला, पाणी जर वाढलं तर लोकांच्या बाबतीतल्या ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आता खरं तर ही परिस्थिती प्रत्येक वर्षी बघायला मिळते. प्रत्येक वर्षी पूर साधारणपणे येतोय आणि व्यासनारायणमध्ये लोकांचा हाल बघायला मिळतो. तिथल्या लोकांना कायमस्वरूपी अशी कुठली व्यवस्था होऊ शकत नाही? खरं हा अतिशय खूप वर्षापासून आलेला हा प्रश्न आहे की येथील सगळ्या लोकांचं. कारण एक तर आहे की ह्याच ठिकाणी जर बिल्डिंग बांधायची म्हटलं तर हे ब्ल्यू लाईनमध्ये येतं. त्यामुळं या ठिकाणी बिल्डिंग होऊ शकत नाही. त्या लोकांना स्थलांतरित करून तिथंच त्या ठिकाणी या लोकांची ती राहणाऱ्या लोकांची घरं ही चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजेत. परंतु सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी प्रत्येक लोकांना घर मिळलं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि नक्कीच त्या पद्धतीनं या लोकांना स्थलांतरित करून या ठिकाणी परत झोपडपट्टी होऊ नये त्याकरता वेगळ्या पद्धतीचं इथं आरक्षण असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं इथं सुशोभीकरण असेल करून नक्कीच या लोकांना आधार देण्याचं काम आपले सरकार 100% करेल. त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करू.